बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 1 महिना पूर्ण झालाय। या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे, तर मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक तसंच सत्ताधारी नेतेही करताना दिसतायत, तर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। माध्यमांशी बोलताना संतोष देशमुख यांचे कुटुंबीय भावूक झाल्याचं दिसून आलंय। संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख म्हणाली की असं दृश्य आम्ही याआधी कधीच पाहिलं नव्हतं। हे दृश्य अतिशय भयंकर आहे। माझ्या वडिलांची हत्या झाली, जनतेवर जो अन्याय झाला त्याच्या विरोधात आपण लढा सुरू केलाय। तो लढा आपल्याला सुरू ठेवायचा आहे आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा आहे। प्रत्येक क्षणाला प्रत्येक पावलांना वडिलांची आठवण येते। आज ते असते आणि दुसऱ्यासोबत असं घडलं असतं तर त्यांनी सुद्धा याबाबत ठाम भूमिका घेऊन न्याय दिला असता। माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय त्याच्या विरोधात आम्हाला न्याय हवाय। ज्यावेळेस सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल त्यावेळेस माझ्या वडिलांना न्याय मिळेल। त्यासाठी मी पोलीस प्रशासनाला विनंती करते की या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे, त्याला तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना सह आरोपी करून त्यांनाही कठोर शिक्षा द्या। वडील गेल्याचं दुःख आज मला कळतंय। माझं दुःख दुसऱ्या कोणत्या मुलीवरती येऊ नये, हे दुःख खूप भयानक आहे असं बोलत वैभवी भावूक झाल्याचं दिसून आली। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले की आम्ही सर्व कुटुंबीय कायम सोबत असायचो। आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी भेटायला बोलवलं आणि आम्ही गेलो। खूप भयानक परिस्थिती आहे, आम्ही यातून कधीही सावरू शकत नाही। प्रसार माध्यमांपुढे लोकांसमोर आणि आपले मोर्चे असतात तिथे गेलो की वेळ निघून जातो। आमचे सगळे सांत्वन करतात, त्यांच्यामुळे थोडंसं वाटतं की सगळे आपल्या सोबत आहे। आपल्याला एक भाऊ गेला तर लाखो भाऊ आपल्या पाठीमागे आहेत। पण ज्या वेळेस आम्ही घरात येतो आणि कुटुंब सर्व एकत्र बसतो तेव्हा प्रत्येक गोष्टीत दादाची आठवण येते। आता आमच्याकडे कुठलाच पर्याय नाही, आमच्या कुटुंबावर खूप वाईट परिस्थिती आहे असं त्यांनी म्हटलंय। संतोष देशमुख आणि तुमची शेवटची भेट कधी झाली होती असं विचारलं असता धनंजय देशमुख म्हणाले 6 तारखेला हे भांडण झालं। त्या दिवशी 6:30 ते 7च्या दरम्यान आम्ही खूप चर्चा केली होती। दीदीच्या लग्नाचा आमचा विषय झाला, पण काळानं इतका घाला घातला की आमचं सगळंच मोडून गेलं। माझा भाऊ आमच्यासाठी एक वडील म्हणूनच होता, कुटुंबाचा खूप मोठा आधार होता। माझ्या दादाबद्दल शब्दातून व्यक्त होणं शक्य नाही। मला आता इतकंच वाटतंय की या लेकरांवर काय वेळ आलेली आहे। आयुष्यात कितीही कष्ट करावं लागलं तरी या लेकरांना मी एकटं पडू देणार नाही। माझा दादा आज माझ्या सोबत नाही, पण माझ्या दादाच्या आठवणी माझ्या कायम सोबत आहेत। आम्ही खूप आनंदी होतो, आमच्याकडे काही नव्हतं पण आम्ही खूप सुखी होतो। जगात कुणाकडे जितकं सुख नसेल तितकं आमच्याकडे होतं। आम्हाला इतर कुठल्या अपेक्षा नव्हत्या, कारण आमच्या गरजा खूप छोट्या होत्या। आम्हाला कधी मोठ्या गाडीत फिरायची हौस नव्हती। आम्ही खूप साध्या पद्धतीनं आयुष्य जगत होतो। आता आयुष्य कसं जगावं हा खूप मोठा प्रश्न आमच्या समोर आहे असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। तरी पण आरोपी पकडत नसतील तर आम्हाला न्याय कधी मिळणार, यासाठी माझी एक प्रशासनाला एक विनंती आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना यामध्ये सह आरोपी करून कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे।